नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अपडेट येत आहे की ऑगस्ट संपला तरी ऑगस्टचे पैसे अजून महिलांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झाले नाही। आणि आता खुद्द आदिती तटकरे यांनी या संदर्भातील अपडेट दिला आहे की हे जे काही पैसे ते पैसे कधीपर्यंत ट्रान्सफर होतील। त्यापूर्वी 2100 रुपये ची जी काही त्यांचं सांगितलं होतं की 2100 रुपये आम्ही महिलांच्या अकाउंटमध्ये 1500 ऐवजी 2100 रुपये टाकू। त्या संदर्भात देखील विचारलं तर त्यावर त्यांचं उत्तर असं आलं की आम्ही जे काही सांगितलं होतं 2100 रुपये आम्ही ते टप्प्याटप्प्याने लागू करू। म्हणजे आता फक्त 1500 रुपये महिलांना आम्ही देणार आहेत। मुळात म्हणजे ही योजना बंद पडायला नको, ही योजना कंटिन्यू अशीच सुरू राहायला पाहिजे आणि त्यासाठीच आमचे प्रयत्न आहेत। म्हणजे जी काही एक्झिस्टिंग योजना आहे आणि त्या योजनामध्ये अपात्र ज्या काही महिला आम्ही करता आहोत आणि त्यांचे जे काही उर्वरित पैसे असणार आहेत, म्हणजे सुरुवातीला आमचा जो काही बजेट होता त्या बजेटच्या हिशोबानेच आम्ही ते अपात्र केलेल्या महिलांचे जे काही राहिलेले पैसे असतील ते टप्प्याटप्प्याने 2100 पर्यंत आम्ही या ज्या काही पात्र महिला आहेत त्या पात्र महिलांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आता राहिला प्रश्न की ऑगस्ट संपला, सप्टेंबर उजाडला तरी पैसे अजून नाही, तर त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की जे काही उर्वरित राहिलेला हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा, तर ऑगस्ट महिन्याचे जे काही पैसे आहेत ते लवकरात लवकर आम्ही महिलांच्या खात्यामध्ये टाकणार आहोत। त्यामुळे येत्या 10 ते 12 दिवसामध्ये ऑगस्ट महिन्याचे लाडक्या बहिणीचे जे काही राहिलेले पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये पडतील, तुमच्या म्हणजे तुमच्या अर्धांगिनीच्या खात्यामध्ये पडतील मित्रांनो। त्यामुळे घाबरू नका, लवकरात लवकर फक्त अपात्र झालेले नसाल तर हे पैसे येतील। माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।